महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेद्वारे महानगराला पाणी पुरवठा केला जातो, मात्र थकबाकी 214 कोटींवर गेल्यानं योजनेची देखभाल दुरुस्ती करणं कठीण झालं आहे। उत्पन्न तसेच त्यासाठी होणारा खर्च यामध्ये 9 कोटींची तफावत असल्यानं योजनाच धोक्यात आली आहे। 90% थकबाकीदार ग्राहक असलेल्या भागाचा पाणी पुरवठा खंडित करण्याचे कठोर पाऊल मजिप्राद्वारा घेण्यात आले आहे। यामध्ये बिलाचा भरणा करणाऱ्या 10% नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल। महानगरात 1,06,73 नळ जोडण्या दिल्या आहे, त्यापैकी फक्त 35% ग्राहकच नियमित पाणीपट्टीचा भरणा करतात। त्यामुळे 9 कोटींचा घाटा सहन करून महानगराची योजना सुरू आहे। मात्र ही तफावत वाढत असल्यानं घाट्यातील योजना चालवणं मजिप्रासाठी कठीण बाब होणार आहे। विजेचे देयके न भरले गेल्यानं महावितरणाद्वारे 1 लाख रुपयांचा दंड मजिप्राला ठोठावण्यात आला आहे। कंत्राटदाराची देयके 8 महिन्यांपासून प्रलंबित आहे। अशा परिस्थितीत योजना बंद पडल्यास महानगराचा पाणी पुरवठा कोणत्या क्षणी बंद होण्याची शक्यता आहे। अमृत 2 योजनेच्या 985.49 कोटींच्या कामांना राज्य शासनानं मंजुरी दिली आहे। त्यापैकी 295.64 कोटी रुपये मजिप्राला उभारायचे आहे।